सिरियसली मी शेअर करते इथे. This call is now being recorded. 1-2 मिनिट. दोन्ही पण डायग्राम शेअर करते. सो 2 डायग्राम्स दिसत आहे मुव्हिंग आयर्नच्या. एक आहे तुमचं मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट विथ अट्रॅक्शन टाईप आणि मुव्हिंग आयर्न विथ रिपल्शन टाईप. ठीक आहे. सो दोघांमध्ये काय डिफरन्स दिसतोय की इथे आपण काय केलेले, 2 मुव्हिंग पीस यूज केलेले, आयर्न पीस यूज केले. वन इज फिक्स्ड. ठीक आहे. सॉरी, 2 आयर्न पीसेस यूज केलेले. वन इज फिक्स्ड अँड अनदर वन इज मुव्हिंग. ठीक आहे. हा इंटरनली दिसतोय पोर्शन जो दिसतोय, इट इज नथिंग बट मुव्हिंग आयर्न वेन इज कॉल्ड. ठीक आहे. आणि जो आउटर पोर्शन इट इज नथिंग बट फिक्स्ड आयर्न वेन. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला, सिंगल पीस यूज केलेला आहे मुव्हिंग आयर्नचा. त्याला कनेक्ट काय केलेलं आहे, कंट्रोल वेट अँड बॅलन्स वेट कनेक्ट केलेलं आहे. कंट्रोल वेट अँड द स्प्रिंग जनरेट्स द कंट्रोलिंग टॉर्क. And due to the movement of as iron instrument attracted towards the magnetic field which is generated when the current is carries by the coil, त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते आणि हा काय होतो, इकडे मूव्ह होतो. सो त्यावेळेस इथे डिफ्लेक्शन टॉर्क जनरेट होतो. सो डिफ्लेक्शन टॉर्क इज कंट्रोल्ड विथ द हेल्प ऑफ कंट्रोल टॉर्क. आणि कंडिशन काय होता, TD बिकम्स इक्वल्स टू TC इन यू विल गेट दी कॉन्स्टंट रिडिंग. ठीक आहे. सो ही कंडिशन आपल्याला दोन्हीकडे चेक करायची. सो याच्यामध्ये काय होतं, सिंगल आयर्न पीस यूज केलेला आहे. याच्यामध्ये आपण 2 आयर्न पीस यूज केले. वन इज मुव्हिंग अँड अनदर वन इज फिक्स्ड वन. सो या मुव्हिंग आणि फिक्स्ड मध्ये इकडे काय केलेलं आहे, कॉईल इज बाउंडेड ओव्हर दी अल्युमिनियम फॉर्मर. ठीक आहे. सो कॉईल मधून जेव्हा आपण इलेक्ट्रोड कडनं करंट फ्लो करतोय, करंट फ्लो झाल्यामुळे इथे काय होतं, मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते. सो दिस मॅग्नेटिक फील्ड इज जनरेटेड अक्रॉस बोथ आयर्न पीसेस. ठीक आहे. दोन्हीच्या अक्रॉस काय होणार आहे, आयर्न पीसेसच्या अक्रॉस मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार आहे विच इज हॅव्हिंग सेम स्ट्रेंथ. सो ॲझ्युम केला आपण इकडे मॅग्नेटिक फील्ड जनरेट केली फिक्स्ड वेनच्या अक्रॉस, सेम मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार मुव्हिंग आयर्नच्या वेनच्या अक्रॉस. ठीक आहे. सो जेव्हा सेम मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते, इक्वल स्ट्रेंथनी जनरेट होते, सो देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ रिपल्शन. हाऊ इट पॉसिबल, बिकॉज सेम पोल्स गेट रिपल्स फ्रॉम इच अदर. ठीक आहे. सेम पोल्स काय होता, रिपल्ड होता. इथे काय होतं, इक्वल अमाऊंटने मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ जनरेट होते. इक्वल अमाऊंट नाही, म्हणजे जेवढी मुव्हिंग आयर्नच्या अक्रॉस जनरेट होणार तेवढीच फिक्स्ड आयर्नच्या अक्रॉस जनरेट होणार. इन शॉर्ट आपण समजू की त्याचं काय आहे, पोल काय आहे, पोल सेम डायरेक्शनला आहे. ठीक आहे. सो सेम डायरेक्शनला असल्यामुळे काय होणार आहे, सेम पोल्स विल रिपल फ्रॉम इच अदर बट अपोजिट पोल विल गेट अट्रॅक्ट टुवर्ड्स इच अदर. सो अपोजिट पोल्स नाहीये, ते काय सेम पोल जनरेट होतात बिकॉज इक्वल मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ इज जनरेटेड अक्रॉस मुव्हिंग अँड फिक्स्ड आयर्न. हेन्स these two pieces will try to move away from each other. मग इथे काय होतं, त्यांचं मुवमेंट होते. सो हा काय होतो, जो काही मुव्हेबल पीस आहे तो स्प्रिंग कडे म्हणजे इकडे उडला जाईल आणि हा जो आहे हा काय होणार आहे, आउटवर्ड पोर्शनला हे केलं जाईल, जर्क मिळेल. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, इथे त्याची मुवमेंट होते. सो इथली जी स्प्रिंग आहे, ही स्प्रिंग काय होते, गेट टायटन अँड यू विल गेट दी मुवमेंट ऑफ कॅलिब्रेटेड मुवमेंट ऑफ पॉइंटर ओव्हर दी कॅलिब्रेटेड स्केल. सो या मॅनरने मुवमेंट होते. सो दिस इज नथिंग बट दी रिपल्शन टाईप. रिपल्शन कोणामध्ये होते, बिटवीन 2 आयर्न पीसेस which one is among which one is moving and another one is fixed. So due to same magnetic field strength, due to same pole, they are trying to repel from each other and hence causes to the movement of moving iron piece takes place. So there is a friction and hence the deflection torque is generated due to movement or displacement of this moving iron piece. At the same time, as spring get tighten, okay, so there is a generation of spring constant. In short, there is a generation of controlling torque, and at certain condition both deflection torque and controlling torque becomes equals and you will get this stable reading. जोपर्यंत कंट्रोलिंग टॉर्क जनरेट होत नाही तोपर्यंत तुमचा हा पॉइंटर काय होत असतो, कंटिन्युअसली इथे व्हायब्रेट होत असतो आणि आपण प्रॉपर रिडिंग मेजर करू शकत नाही. ही फार विदिन सेकंडची मुवमेंट असते जी आपल्याला नॉर्मली आपण बघू शकत नाही मीटरमध्ये, कारण तो सडन डिफ्लेक्शन दाखवतो. त्यावेळेस आपल्याला काय दिसतं की हा निडल डायरेक्टली स्टेबल झालेला आहे, पण ऍक्च्युअली इंटरनली काय असतं की त्याच्यामध्ये इंटरनली कंट्रोलिंग टॉर्क जनरेट होतो तो इक्वल टू डिफ्लेक्शन आणि टॉर्क
जेव्हा होतं त्याच वेळेस तुम्हाला काय मिळतं, स्टेबल रिडिंग मिळतं. ही विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड जे ऑपरेशन परफॉर्म होतं हे इंटरनली होत असतं, जे आपण समजू शकत नाही. ठीक आहे. सो कंडिशन काय, वेन युअर डिफ्लेक्शन टॉर्क अँड कंट्रोलिंग टॉर्क बिकम्स इक्वल, देन यू विल गेट दी प्रॉपर रिडिंग ओव्हर दी कॅलिब्रेटेड स्केल, आणि तुमचा पॉइंटर काय होतं त्यावेळेस स्टेबल होतं. सो तुम्ही इथे कंडिशन काय होते, वट एव्हर द डिफ्लेक्शन ऑकर is directly proportional to amount of current which is square of current. ठीक आहे, हा किती आहे, स्क्वेअर ऑफ करंट. सो थिटा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय स्क्वेअर. सो हे इक्वेशन कुठून आलं, सो आपण त्याच्यासाठी काय केलं होतं, फाइंड आउट केलं होतं टॉग इक्वेशन, जे आपण प्रिव्हियस लेक्चरला स्टडी केलेलं आहे, ते परत एकदा मी रिवाइज करेलच. सो थिटा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय स्क्वेअर इंडिकेट्स व्हॉट, when your current increases in square of manner, then you will get the corresponding proper deflection and you can observe the reading. So हा जो आहे हा मूव्हिंग आयर्न तुम्हाला एसी आणि डीसी साठी बोथ कंडिशन साठी ऑपरेटेबल आहे. यू कॅन ऑपरेट इट ॲट एसी कंडिशन ऑर ॲट डीसी कंडिशन, मीन्स एसी व्होल्टेज आणि एसी करंट मेजरमेंट करू शकता किंवा डीसी व्होल्टेज आणि डीसी करंट मेजर करू शकता. तर दोघांमध्ये दोन वेगळे वेगळे टाइप्स आहे, एक आहे रिपल्शन टाईप आणि दुसरा आहे अट्रॅक्शन टाईप. अट्रॅक्शन टाईप मध्ये एक सिंगल पीस यूज केलेला आहे, जो एकच आहे तो मुव्हेबल आहे आयर्न पीस, आणि याच्यामध्ये दोन आयर्न पीस यूज केले, त्यातलं एक फिक्स्ड आहे आणि एक मुव्हिंग आहे. ठीक आहे. सो रिपल्शन कशामुळे होतं, जस्ट बिकॉज ऑफ सेम मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ जनरेटेड अक्रॉस दी both iron pieces, hence there is a causes of repulsion between the iron pieces. कळाला. सो याच्यामध्ये जो कंट्रोलिंग टॉर्क जनरेट होतोय हा शाफ्ट आणि जो काही स्प्रिंग आहे याच्यामुळे कंट्रोलिंग टॉर्क जनरेट होतो, तो त्याला जर्क प्रोव्हाइड करतो. इथे जो कंट्रोलिंग टॉर्क जनरेट होतोय हा जस्ट बिकॉज ऑफ बॅलन्स वेट कंट्रोलिंग टॉर्क आणि स्प्रिंग, इथे जी ही स्प्रिंग कनेक्ट केलेली इव्हन इथे ही स्प्रिंगमुळे तुम्हाला कंट्रोलिंग टॉर्क जनरेशन मिळतं. डिफ्लेक्शन कधी होतं, जेव्हा तुमचा डिफ्लेक्शन टॉर्क कधी जनरेट होतो, ज्यावेळेस मुवमेंट होते कशाची, आयर्न पीसची होते. सो आयर्न पीसची मुवमेंट इथे इनवर्ट डायरेक्शनला होते. ठीक आहे. सो इथे काय होते, इथे पण काय होतं, तो रोटेट होतो सर्क्युलर मॅनरने. जेव्हा रोटेट होतो त्यावेळेस हा आउटवर्ड पोझिशनला जर्क मिळतो, बिकॉज दे ट्राय टू रिपल फ्रॉम इच अदर. सो त्या मोमेंटला तुम्हाला इथे पॉइंटर डिफ्लेक्ट होतो आणि डिफ्लेक्शन टॉर्क जनरेट होतो. सो क्लिअर, कोणाला काही डाऊट? नो मॅम. ओके, ठीक आहे. सो आपण नेक्स्ट बघू रिव्हिजन ऑफ युअर टॉग इक्वेशन.